सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 21 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर, महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. स्पर्धा परीक्षा, नोकर भरती आणि ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोमवारी सातारा जिल्हाधिकाऱ्यालयावर आंदोलन करून शासनाचे लक्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य सरकारकडे सादर करण्यात आले. निवेदनात स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार समोर येणाऱ्या कथित पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गॅस पाईपलाईन राजकीय वादात, मुख्याधिकारी गॅसवर, अखेर सिंहची कबुली, पालिकेच्या खात्यात ₹1 जमा नाही. सातारा शहरातील गॅस पाईपलाईन खोदाईवरून सुरू झालेल्या राजकीय वादाचा प्रशासनाच्या उंबरठ्यावरून टिपला आहे. परवानगी, अनामत रक्कम आणि प्रशासकीय निर्णयाबाबत सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जोळके हे आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कालपर्यंत गॅस कंपनीने अनामत रकमेपैकी निम्मी रक्कम पालिकेकडे जमा केल्याचा दावा करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी सोमवारी अखेर पालिकेच्या खात्यात ₹1 जमा झाले नसल्याची कबुली दिल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. त्यामुळे पालिकेच्या कार्यपद्धतीसह प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जावळी पंचायत समितीचे उपसभापती गोरख महाडिक यांना अटक. जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती गोरख महाडिक यांना फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात वारंवार गैरहजर राहिले असल्याने न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. या संदर्भात न्यायालयीन कामकाजासाठी महाडिक हे मेढा न्यायालयात आले असता मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना त्यांना अटक करण्याचे निर्देश दिले. कंटेनरमधून ₹1,98,00,000 बनावट गोवा दारूचा साठा जप्त. सातारा तालुका पोलिसांची शिवतरमध्ये कारवाई. एक अटकेत दुसरा संशयित फरार. सातारा तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शिवतर गावच्या हद्दीत धडक कारवाई करत कंटेनरमध्ये वाहतूक केली जात असलेली बनावट गोवा निर्मित दारू जप्त केली. या कारवाईत दारूसह कंटेनर आणि मोबाईल असा एकूण ₹1,98,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेमकुमार जनक दारिसिंग वय 58 राहणार पारशी रोड, ऋतुमाजी कोसीपुरा कोलकाता याला अटक केली असून सुरेंद्र शर्मा राहणार दिल्ली हा संशयित फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंगल कार्यालयातील चोरट्याला अटक, 3 तोळे सोने जप्त, संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील. सातारा शहरानजीक मंगल कार्यालयात जाऊन पर्समधील सोन्याचा ऐवज चोरी करणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. संशयित म्हणून सोने जप्त करण्यात आले आहे. दरम्यान संशयित आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. बाळास उर्फ अजित प्रकाश पाटील वय 27 राहणार पुगाव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर असे संशयित आरोपीचे नाव आहे. वडूत आराळे पुलावर मोठा अनर्थळा, पेट्रोलने भरलेल्या टँकरला लागलेली आग वेळेत विझून दुर्घटना रोखली. वडूत तालुका सातारा येथे वडूत आराळे पुलावर पेट्रोलने पूर्ण भरलेल्या टँकरच्या लाईनला अतिउष्णतेमुळे अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. टँकर पेट्रोलने भरलेला असल्याने मोठा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी आराळ्याचे पोलीस पाटील हरी, मदन भीमाजी साबळे, अमोल कदम, निलेशजी तसेच आरडी येथील इतर नागरिकांना तत्काळ व्यवस्थेने धाव घेतली. सर्वप्रथम पुलावरील वाहतूक थांबून परिसर सुरक्षित करण्यात आला. दरम्यान अमोल कदम आणि निलेशजी हे पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पेट्रोल लागलेल्या आगीवर पाणी वापरणे धोकादायक ठरू शकते हे लक्षात घेऊन मदन भिकाजी साबळेंनी तत्काळ अग्निशमन यंत्र आणण्यास सांगितले. त्यानंतर अग्निशमन यंत्रणाच्या साहाय्याने आग वेळीच नियंत्रणात आली आणि संभाव्य स्फोट टळला. पोलिसांनी 65 लाखाचा गांजा जाळला. सातारा जिल्हा पोलिसांनी विविध कार्यामध्ये जप्त केलेला ₹65 लाख किमतीचा 509 किलो वजनाचा गांजा जाळला आहे. कराडीतील भट्टीमध्ये याचा नाश करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ नाश कमिटी कार्यरत आहे. जिल्ह्यातील 14 पोलीस ठाण्याकडील एकूण 14 गुन्ह्यांची पंचनामे झाल्या तसेच निकाल लागलेल्या गुन्ह्यातील हा मुद्देमाल आहे. लग्नाच्या जेवणातून 46 जणांना विषबाधा. मल्हारपेठ येथे अन्न औषध प्रशासनाकडून अन्नाचे नमुने ताब्यात. मल्हारपेठ येथील एक लग्न समारंभात अन्नातून विषबाधा, फूड पॉइझन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेवण केल्यानंतर 46 वर्णांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच अन्न व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अन्नाचे नमुने ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार मल्हारपेठ येथे आयोजित लग्न समारंभात उपस्थित पाहुण्यांनी दुपारी जेवण केले. जेवण झाल्यानंतर काही वेळातच एकामागून एक अनेक लोकांना त्रास जाणवू लागला. सुमारे 46 उपस्थितांना मळमळणे, उलट्या होणे, चक्करने असा त्रास सुचल्याने लग्न काळात एकच खळबळ उडाली. पिंपरीकरांच्या एल्गारापुढे शिवनेरीची शरणागती. दूषित पाणी बंद करण्यासाठी मागितली मुदत. ग्रामस्थांचा जन आंदोलनाचा इशारा. दूषित सांडपाण्याच्या प्रश्नावर संतप्त झालेल्या पिंपरी ग्रामस्थांच्या आक्रमक आंदोलनापुढे अखेर शिवनेरी शुगर्स कारखान्याच्या व्यवस्थापनाने शरणागती पत्करली. कारखान्याचा दूषित पाण्याशी आमचा संबंध नाही अशी भूमिका येणाऱ्या व्यवस्थापनाने ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर आपला सूर बदलला आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेने रचना उतरण घेत दूषित पाणी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी 5 ते 6 दिवसांची मुदत देण्याची विनंती केली. याबाबत लेखी पत्रही ग्रामस्थांना देण्यात आले आहे. फसवणुकीचे पैसे स्वीकारणे पडले महागात. कोरेगाव तालुक्यात धुमाळवेड येथील होकार गुन्हा. सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम ₹1,72,000 स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारल्या प्रकरणी कोरेगाव तालुक्यात धुमाळवेड येथील एक युवकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल चंद्रकांत शिंदे राहणार धुमाळवेड तालुका कोरेगाव, जिल्हा 17 असे आरोपीचे नाव आहे. शेअर करा.